नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये BMS, BHMS, BUMS करता 85% स्टेट कोटा, इन्स्टिट्यूट कोटा 15% मॅनेजमेंटचा आणि ऑल इंडिया कोटा जे प्रायव्हेट कॉलेज येणार आहेत सेमी, ज्यांना 52,000 फी भरून रजिस्ट्रेशन केलेले, 50,000 डिपॉझिट, 2,000 रजिस्ट्रेशन फी अशांकरताचे कॉलेजचे चॉईस फिलिंग 29 सप्टेंबर, 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरच्या दरम्यान आहे। यामध्ये नवीन कॉलेज हे महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेटचे 10 वाढलेले आहेत, ज्याला सेमी म्हणतो, आणि 3 मागील राऊंडला नव्हते पण गेल्या वर्षी मान्यता होती, असे 3 प्रायव्हेट आहेत सेमी जे आहेत त्यांना मान्यता आलेली, एकूण 13 कॉलेज झाले अशा पद्धतीत, आणि एक राधाकिशन तोष्णीवाल गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज जे मागील राऊंडला मान्यता नव्हती फर्स्ट ते सेकंडला आलेले, असे एकूण 14 कॉलेजला मान्यता BMSला आलेले आहे। BHMS कॉलेजला नवीन काही मान्यता नाही आणि मागील राऊंडला होते तीच कॉलेज राहिलेले असल्यामुळं तिथे कटऑफमध्ये जास्त फरक पडणार नाही। पण BMSला कशा पद्धतीत पडू शकतो, तर यामध्ये किती कॉलेज आले नवीन ते सांगतो। प्रथम 3190 नंदुरबारचं कॉलेज आलेलं आहे 100 जागेचं, 3194 विखे पाटील अहिल्यानगरचं 100 सीटचं, 3195 डॉक्टर NJ हे अहिल्यानगरचंच कॉलेज आहे 100 सीटचं, 3284 हे वाशिमचं कॉलेज आहे 60 जागेचं, 3285 हे नागपूरचं कॉलेज आहे अनंत उदय, 3287 CS आयुर्वेदिक गोंदियाचं आलेलं आहे 3260 सीटचं, 3288 शिवप्रिया कॉलेज नागपूरचं 60 सीटचं, 3289 हे श्री समर्थ अकोल्याचं कॉलेज 100 सीटचं, 3366 डॉक्टर प्रफुल्ल पाटील परभणीचे कॉलेज आलेलं आहे 100 जागेचं, आणि 3197 शोभा बाबर सांगलीचे 60 सीटचं कॉलेज आलेले, नवीन 10 आलेत, आणि ओल्ड ज्यांना मागील वर्षी मान्यता होती फर्स्ट राऊंडला नव्हते असे 3368 शांतादेवी हट्टा हिंगोली जिल्ह्यातील 60 कॉलेज आहे, याला 100 जागा आहे, आणि त्याच पद्धतीत 3354 धनेश्वरी उदगीर हे 100 हे 60 सीटचं आहे जागा, आणि हट्ट्याचं आहे 100 सीटचं, आणि ज्युपिटर नागपूर 3357 हे 40 सीट जागेचं मान्यता, हे एवढे नवीन कॉलेज आलेले आहेत, आणि त्याचबरोबर एक गव्हर्नमेंट ॲडेड अकोल्याचं कॉलेजला मान्यता आलेली आहे। यामुळे जो तुमचा इफेक्ट होणार आहे आपल्याला कटऑफवर तो कशा पद्धतीत आहे, 45% करता ज्या सीट आहेत त्या एकूण 1700 गव्हर्नमेंट कॉलेजच्या 1764 आहेत, त्यातल्या ऑल इंडिया कोट्याला जातात 265, म्हणजे 1499 ह्या स्टेट कोट्याला राहतात, पण या राऊंडला त्यातल्या 771 जागा आहेत, आणि मागील राऊंडला 728 जागा या भरल्या गेलेल्या आहेत, म्हणजे या राऊंडला थोड्या गव्हर्नमेंट ॲडेडच्या जास्त आहेत, गव्हर्नमेंट ॲडेडचा कटऑफ कमी होऊ शकतो। त्याच पद्धतीत BMSचा कटऑफ कसा येऊ शकतो, ते टोटल सीट आहेत BMSच्या प्रायव्हेट ज्याला सेमी म्हणतो 110 कॉलेज आहेत, आणि 8740 सीट आहेत, त्यातल्या इन्स्टिट्यूट कोट्याला मॅनेजमेंटला 1311 जागा आहेत, आणि ह्या जागा 7429 राहतात इन्स्टिट्यूट कोट्याच्या सोडल्यात 85%ला, आणि सेकंड राऊंडला 3433 जागा 85% साठी आहेत, फर्स्ट राऊंडला 4096 जागा ह्या म्हणजे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत किंवा त्या कम्प्लिशन झालेल्या आहेत, जागा कोणी रिटेन्शन दिली किंवा कोणाने काही दिले नसेल, तर ते 3433 जागा आहेत, आणि इन्स्टिट्यूटच्या मात्र 799 जागा ह्या BMSच्या आहेत। महाराष्ट्रात जे BHMS एकच गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याच्या फक्त 16 सीटच भरल्या मागील राऊंडला, आणि 40 सीट शिल्लक आहेत। प्रायव्हेट BHMS कॉलेज हे 42 आहेत, आणि त्याच्या पण फर्स्ट राऊंडला 1488 जागा भरल्या गेल्यात, आणि आता 1398 जागा शिल्लक आहेत, तर 45% साठी, आणि इन्स्टिट्यूट कोट्याच्या 336 जागा ह्या BHMSच्या शिल्लक आहेत। यामुळं BHMS आणि BMSचा कटऑफ, BHMSचा जास्त फरक पडणार नाही, तेवढ्या सीट आहेत, पण थोडा कमी येईल, 10 ते 15 मार्काने मागील राऊंडपेक्षा BMS आणि BHMSचा कटऑफ नवीन कॉलेजला येऊ शकतो। तर 15%चं ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं फर्स्ट राऊंडला बी सेकंडला, तर सेकंड राऊंडला 700 रजिस्ट्रेशन वाढलेलं आहे, एकूण 4541 रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आणि इथं पण जागा मागील राऊंडला 1100 जवळपास होत्या BMSला, तर यावेळेस 515 जागा आहेत, आणि BHMSला मात्र इथं 500 होत्या मागील राऊंडला, तर आता 191 जागा आहेत। त्यामुळे BHMSचा खूप लो कटऑफ 182 आला होता, त्याच्यापेक्षा कमी येण्याची शक्यता नाही, तसंच BMSचा पण 292 आला, त्याच्यापेक्षा कमी येण्याची शक्यता फार कमी आहे। यानुसारच कटऑफ आहे, फक्त 45%चा मात्र गव्हर्नमेंटचा पण
एक 10-15 मार्काने कमी होईल आणि प्रायव्हेट ज्याला सेमी म्हणतो त्याचा पण 10-15 मार्काने कमी होणार आहे. या पद्धतीत सीट मॅट्रिक्सनुसार आपला कट ऑफ येऊ शकतो. तर आपली चॉईस फिलिंग ही करायची आहे कॉलेजनुसार, आपल्याला पाहिजे त्या कॉलेजनुसार आणि आपल्या मार्कानुसार. धन्यवाद.